अट्टल घरफोड्यास पाठलाग करून अंबड पोलिसांकडून अटक। अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत एका सराईत घरफोडी करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे। त्याच्याकडून 6,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। रामसिंग धनसिंग भोंड, वय वर्ष 32, राहणार भीमवाडी, गंजमाळ, भद्रकाली असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोलीस हवालदार पवन परदेशी व तुषार मते हे रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना यांना माहिती मिळाली की अज्ञात चोरटे चोरी करून दुचाकीवरून पळून जात आहेत। सदरची बातमी मिळताच त्यांनी संशयित चोरट्यांचा पाठलाग सुरू केला व यावेळी चोरटे व पोलिसांमध्ये झटापट देखील झाली। पोलिसांनी धाडस दाखवत घरफोडी करून पळून जाणाऱ्या सराईत संशयितास सिडकोतील बडोदे नगर या भागात शिताफीने झडप मारून पकडले। मात्र अंधाराचा फायदा घेऊन त्याचा एक साथीदार पसार झालाय। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असता पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले। या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे। आरोपी अटक आहे घरफोडीतला, त्याला 8 तारखेला हजर केलेला आहे। तर 13 पर्यंत त्याची पीसी आहे, तपास चालू आहे। एक आरोपीचा शोध चालू आहे आणि त्याने लातूरला जवळपास 3 करोडची रॉबरी केलेली आहे, त्याच्यात तो फरार होता। तर याच्यापेक्षाही त्याने अजून दुसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीत किंवा चोरी केलेल्याच्या खूप शक्यता आहेत। आपल्या मार्फतीनं त्याचं पब्लिसिटी होणे खूप गरजेचे आहे। आमच्या मार्फतीने आम्ही दिलेलंच आहे। तर आपल्यालाही विनंती असेल की त्याचा फोटो आणि नाव वगैरे व्हायरल करून भरपूर ठिकाणी त्याचे फुटेज पण आहे। तर अजून त्याचा ताबा होऊ शकतो। तर नमूद गुन्ह्याचा पुढचा तपास चालू आहे। जवळपास 8 तोळे त्याच्याकडून सोनं हस्तगत आहे आणि जी गाडी भेटलेली आहे आपल्याला ती सुद्धा चोरीची आहे जळगावची। तपास चालू आहे। ओके, हां सर। अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्र गस्त करत असताना अंबड पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील पवन परदेशी आणि तुषार मते या 2 कर्मचाऱ्यांना एका मोटरसायकलवर 2 जण संशयास्पदरित्या फिरताना आढळले। त्यांनी हटकला असता ते 2 जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून आपले कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं। त्यावेळेस झटापट झाली। त्या झटापटीमध्ये एक जण पळून गेला आणि दुसऱ्याला ताब्यात घेण्यात आपले कर्मचारी यशस्वी ठरले। त्याच्याकडचं साहित्य बघितलं असता ते कटावणी, कटर यासारखं घरफोडीसाठी उपयुक्त असं साहित्य मिळून आलं। त्याच्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याचं इंट्रोगेशन केलं आणि इंट्रोगेशन दरम्यान आपल्या अंबड पोलीस स्टेशन हद्दीतले घरफोडीचे 5 गुन्हे उघडकीस आले। शिवाय जळगाव हद्दीतील भडगाव पोलीस स्टेशनमधील मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे। तसंच लातूर येथे सुद्धा या आरोपींनी एक घरफोडी केली आहे आणि या सर्व प्रकरणाचा तपास अंबड पोलीस स्टेशन येथील डीबी पथकाचे अधिकारी PSI जनकसिंग। सदर संशयित आरोपी विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा व लातूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे। सदर संशयित आरोपीकडून 8 तोडे 50 मिलीग्राम सोने, एक दुचाकी, घरफोडी करण्याचे साहित्य असा एकूण 6,60,350 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरची कार्यवाही अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे, पोलीस उपनिरीक्षक जनकसिंग घुनावत, पवन परदेशी, सचिन करंजे, अनिल गाढवे, तुषार मते, संदीप भुरे, समाधान शिंदे, राकेश राऊत, पवार, कुणाल राठोड, पाटील, जाधव, निकम, पाटील यांच्या पथकाने सदर कामगिरी केलेली आहे। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक।